Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Mechanical Engineering Measurements subject in this semester, and the subject code is 22443. Today we will start with our third unit, that is pressure and temperature measurement. Okay? And it mainly includes pressure measurement, in that low pressure gauges, high pressure gauges, then non-electrical methods for pressure measurement, then electrical methods, okay, and finally pyrometers, radiation and optical pyrometer for temperature measurement. Okay, तर लास्ट काही व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्प्लेसमेंट मेजरमेंट, देन फोर्स अँड टॉर्क मेजरमेंट म्हणजे काय ते बघितलं होतं. तर ह्या युनिटमध्ये आपण प्रेशर अँड टेम्परेचर मेजरमेंट म्हणजे काय बघणार आहोत, आणि प्रेशर अँड टेम्परेचर मेजरमेंटसाठी लागणारी गेजेस. ओके, तर आता साधारण सिलेबस आपला असा आहे, प्रेशर मेजरमेंट ज्याच्यामध्ये लो प्रेशर गेजेस आहेत, मॅक्लोइड गेज आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी गेज आहे, आयोनायझेशन गेजेस, असं वेगवेगळे गेजेस आहेत. त्यानंतर हाय प्रेशर गेजेसमध्ये डायफ्रॅम आहे, बर्डन गेज आहे, तुमचे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स टाईप गेजेस आहेत. ओके, त्यानंतर टेम्परेचर मेजरमेंटसाठी नॉन इलेक्ट्रिकल मेथड्समध्ये आपलं बायमेटल किंवा थर्मामीटर आहे किंवा प्रेशर थर्मामीटर्स आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिकल मेथड्समध्ये तुमचं प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मामीटर आहे, थर्मिस्टर आहे, असे वेगवेगळे टाईप्स आहेत, ते आपण इन डिटेल बघणारच आहोत. आणि फायनली पायरोमीटर्स टेम्परेचर मेजरमेंटसाठी, ज्याच्यामध्ये आपण वर्किंग अँड प्रिन्सिपल ऑफ रेडिएशन अँड ऑप्टिकल पायरोमीटर्स इतकं सगळं बघणार आहोत. ओके, सो वी स्टार्ट विथ फर्स्ट पॉईंट, दॅट इज प्रेशर मेजरमेंट. तर प्रेशर म्हणजे काय? प्रेशर मीन्स फोर्स ॲक्टिंग पर युनिट एरिया. ओके, प्रेशर इज डिफाइंड ॲज the force acting per unit area exerted by a fluid on a surface. ओके, आणि फ्लुइडचं युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पास्कल. ओके, इन इंजिनिअरिंग ॲप्लिकेशन जनरली प्रेशर इज अप्लाइड थ्रू फ्लुइड मीडियम्स लाईक लिक्विड और गॅस. ओके, तर इंडस्ट्रियल फील्ड्समध्ये बऱ्याच ठिकाणी हे प्रेशर मेजर करणं किंवा प्रेशर मेजरमेंट हे खूप इम्पॉर्टंट असतं, आणि त्याला लागणारे वेगवेगळे गेजेस आहेत, तेच आता आपण इन डिटेल बघणार आहोत. ओके, तर प्रेशर मेजरमेंट गेजेसचं जर आपण क्लासिफिकेशन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये साधारण लो प्रेशर गेजेस आणि हाय प्रेशर गेजेस असे दोन टाईप्स येतात. ओके, सो पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन बघूया. प्रेशर मेजरमेंट गेजेस, लो प्रेशर गेजेस, ज्याच्यामध्ये बघा मॅक्लोइड गेज आहे, त्यानंतर थर्मल कंडक्टिव्हिटी गेज आहे, परत ह्याच्यामध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी गेजमध्ये थर्मोकपल व्हॅक्यूम गेज आहे आणि पिरानी गेज आहे, असे दोन टाईप्स आहेत थर्मल कंडक्टिव्हिटी गेज. आणि लो प्रेशर गेजमध्ये आणखी एक आहे ते म्हणजे आयोनायझेशन गेज. ओके, तर ही सगळी लो प्रेशर गेजेस आहेत. त्यानंतर हाय प्रेशर गेजेस बघा कुठले कुठले आहेत. एक म्हणजे इलास्टिक प्रेशर गेजेस, ज्याच्यामध्ये डायफ्रॅम आहे, बिलोज आहे आणि बर्डन ट्यूब आहे. इलास्टिक प्रेशर. ओके, आणि परत हाय प्रेशरमध्ये आणखी एक सेकंड सब टाईप आहे, तो म्हणजे इलेक्ट्रिकल प्रेशर गेजेस, ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स टाईप आहे, फोटो इलेक्ट्रिक टाईप आहे, पिझो इलेक्ट्रिक टाईप आहे आणि व्हेरिएबल कॅपॅसिटर टाईप आहे. ओके, सो दिस इज अ क्लासिफिकेशन किंवा आपण त्याला प्रेशर मेजरमेंट गेजेस म्हणूया. सो वी स्टार्ट विथ लो प्रेशर गेजेस. आता लो प्रेशर गेजेस आपण काय बघितले? मॅक्लोइड गेज, थर्मल कंडक्टिव्हिटीमध्ये थर्मोकपल आणि पिरानी गेज, आणि फायनली आयोनायझेशन गेज. ओके, तर पहिल्यांदा आपण मॅक्लोइड गेज बघूया, लो प्रेशर गेजेस. आता लो प्रेशर गेजेस म्हणजे काय? लो प्रेशर्स आर बिलो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, अँड आर रेफर्ड ॲज अ पॉझिटिव्ह absolute pressures. Okay, they are also known as negative atmospheric pressure or vacuum pressures. Okay, vacuum pressure refers to any pressure below 760 mm of Hg. Okay, pressure less than 1 mm of Hg can be measured in torr or micron units. Okay, तर साधारण लो प्रेशर गेजेस म्हणजे काय? जे बिलो ॲटमॉस्फेरिक प्रेशर गेज असतात असे लो प्रेशर गेजेस. ओके, आणि ते मेजर करण्यासाठी आपण ही सगळी गेजेस यूज करणार आहोत. ओके, सो स्टार्ट विथ मॅक्लोइड गेज. तर मॅक्लोइड गेजचं आपल्याला साधारण कन्स्ट्रक्शन दिसते बघा. ओके, मॅक्लोइड गेज काय असतं? दी मॅक्लोइड गेज इज युज्ड फॉर मेजरिंग प्रेशर रेंजिंग फ्रॉम 0.01 मायक्रॉन. ओके, 0.01 मायक्रॉन टू 1 mm of Hg mercury. ओके,
आता हे साधारण कॉम्प्रेसिंग च्या प्रिन्सिपलवर बेस्ड आधार आहे. ओके, इट ऑपरेट्स ऑन दी प्रिन्सिपल ऑफ कॉम्प्रेसिंग अ नोन व्हॅल्यूम ऑफ लो प्रेशर गॅस टू अ हाय प्रेशर अँड मेजरिंग द रिझल्टिंग चेंज इन अ व्हॅल्यूम बाय मर्क्युरी मॅनोमीटर. ओके, आता आपल्याला इथं मॅनोमीटर टाईप एक सेटअप दिसते. ओके, ज्याच्यामध्ये काय आहे, एक ग्लास ट्युबिंग मेड ऑफ टफ ग्लास आहे, त्यानंतर मर्क्युरी आहे. ओके, आता आपल्याला इथं साधारण हे दिसते बघा, हा बल्ब आहे, ही सगळी ग्लास ट्यूब आहे. ओके, त्यानंतर इथं आपल्याला साधारण मॅनोमीटर टाईप कन्स्ट्रक्शन दिसतं. ओके, ज्याच्यामध्ये लो प्रेशर गॅस वरून एंटर होणार आहे, रेफरन्स कॅपिलरी आहे आणि इथं प्लंजर आहे की जो खाली मूव्ज अप अँड डाऊनसाठी आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं, जे ज्यावेळी आपण प्लंजर मूव्ज अपवर्ड त्यावेळी जो अननोन आपल्याला प्रेशर मेजर करायचा आहे तो गॅस याच्यामध्ये एंटर होईल. ओके, त्यानंतर ज्यावेळी आपण प्लंजर कॉम्प्रेस करणार, ओके, त्यानंतर जी तिची लिक्विड लेवल आहे दोन्हीमध्ये ते मधला डिफरन्स म्हणजेच काय आपल्याला मिळणार आहे, इथं त्याचं प्रेशर किती आहे ॲक्च्युली. ओके, मॅक्लॉइड गेज इज युज्ड फॉर मेजरिंग प्रेशर रेंज फ्रॉम 0.01 मायक्रॉन टू 1 mm ऑफ Hg. इट ऑपरेट्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ कॉम्प्रेसिंग. इथं आपण काय करतो, कॉम्प्रेस करतो. ज्यावेळी एकदा एंटर झाला तुमचा गॅस, ओके, त्यानंतर आपण तो काय करतो, वॉल क्लोज करून इकडून आपण काय करतो, ॲट द अदर एंड आपण काय करतो, तो प्लंजर खाली पुश करतो. ओके, म्हणजे जो आपला इथला कट ऑफ आहे तो चेंज होतो. ओके, म्हणजे तुमची ही हाईट चेंज होते. ओके, ही हाईट आणि ही हाईट साधारण आपण काय करतो, त्याच्यामधला डिफरन्स कॅल्क्युलेट करतो फॉर मेजरमेंट ऑफ प्रेशर. ओके, The plunger moves up, lowers the mercury level to cutoff position, entering the gas at unknown pressure through the tube. This gas fills the tube down to the cutoff position of mercury level. Here the pressure is equal throughout the tubes. Okay, आता इथे pressure equal आहे throughout the tubes. Now plunger is moved down to raise the mercury above cutoff. Okay, तर ही आपल्याला दिसते, हा काय साधारण डार्क ह्याच्यामध्ये हा मर्क्युरी आहे, ही मर्क्युरी लेवल आहे. ओके, नाउ द प्लंजर इज मूव्ड डाउन टू राइज द मर्क्युरी अबाव कट ऑफ अँड ट्रॅप्स द गॅस इनसाइड द बल्ब मेजरिंग कॅपिलरी. आता इथं जो काय आपला गॅस आहे तो काय होणार, इथं आपला काय होणार आहे, ट्रॅप होणार आहे. ओके, the pressure in the measuring capillary is higher than the measured pressure in the reference capillary. Okay, reference capillary. Okay, this difference in the pressure causes the difference in the mercury level in the two tubes. Okay, the difference in the height represents the rise in the gas pressure and unknown pressure is calculated. Okay, आणि हा जो काय डिफरन्स आहे दोन्ही मधला, ओके, हा आपण काय करणार, तिथं कॅल्क्युलेट तो मेजर करणार आणि तो कॅल्क्युलेट करून आपण फायनली प्रेशर इज काय करणार, कॅल्क्युलेट करणार. ओके, अननोन प्रेशर जे आहे ते आपल्याला इथे कॅल्क्युलेट करतात. म्हणजे साधारण इथं आपण काय करतो, जो गॅस एंटर होणार आहे तो साधारण काय करतो, आपण इथं ट्रॅप करतो, कॉम्प्रेस करतो त्याला, आणि दोन्हीतला डिफरन्स तुमच्या, ओके, हा यातला दोन्हीतला डिफरन्स हा यूज करून काय केला तर तिथं आपण तो जे प्रेशर आहे ते मेजर केलं जातं किंवा कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर सेकंड जे गेज होतं लो प्रेशर मेजर करण्यासाठी ते काय, थर्मल कंडक्टिव्हिटी गेज, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट कुठलं होतं, पिरानी गेज. ओके, आता ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, पिरानी गेज आणि थर्मोकपल व्हॅक्यूम गेज. सो स्टार्ट विथ पिरानी गेज. आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत इथं रेजिस्टन्स दिसत आहेत बघा, ब्रिज नेटवर्कमध्ये काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मिली ॲम्पेटर आउटपुट आहे. ओके, त्यानंतर सप्लाय आणि व्होल्ट मीटर फॉर झिरो ॲडजस्टमेंट. ओके, आणि टू व्हॅक्यूम प्रेशर. ओके, तर असं साधारण हे इलेक्ट्रिकल परत बेस्ड एक गेज आहे, पिरानी गेज. When the current flow in the wire filament, the filament gets heated depends upon the gas pressure. Okay, the resistance of the wire changes with temperature and bridge becomes unbalanced. The change in the value of resistance of wire filament gives the value of unknown pressure. Okay, आता इथं जो काय फिलामेंट दिसतोय आपल्याला, ओके,
जे आपण ब्रिज नेटवर्कमध्ये कनेक्ट केलेलं आहे. आता हे व्हॅक्यूम प्रेशरला आपण काय केलेलं आहे, त्याचे एक्झिट ठेवलेलं आहे. ओके, आता ह्याच्यामधून ज्यावेळी आपण करंट फ्लो काय होईल, ज्यावेळी वेन अ करंट फ्लो इन दी वायर फिलामेंट, तर ह्या पूर्ण वायर फिलामेंटमध्ये ज्यावेळी करंट पास होईल, दी फिलामेंट्स गेट्स हिटेड. करंट फ्लो झाल्यामुळे हे काय होणार आहे, इथलं जे फिलामेंट आहे वायर तो काय होणार आहे, हीट होणार आहे, गरम होणार आहे. आणि ह्याच्यामुळं काय होणार आहे, रेजिस्टन्स ऑफ वायर चेंजेस विथ टेम्परेचर. ओके, अँड दी ब्रिज बिकम्स अनबॅलन्स. यातला एक जरी तुमचा रेजिस्टन्स चेंज झाला तर आपलं हा एक पूर्ण सर्किट काय होणार आहे, आपलं चेंज होणार आहे. ओके, सर्किट मीन्स पूर्ण जे बॅलन्स्ड आहे कंडिशन ती चेंज होणार आहे. आणि दी चेंज इन दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, आता ह्यातला एक जरी रेजिस्टन्स चेंज झाला तर काय होणार आहे, तो कुठल्या प्रोपोर्शनात असणार आहे, दी चेंज इन दी व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स ऑफ वायर फिलामेंट गिव्स दी व्हॅल्यू ऑफ अननोन प्रेशर. जितकं तुम्हाला इथं चेंज होणार आहे तितकं आपल्याला हे होणार आहे काय, जो आपलं प्रेशर आहे ते त्या प्रोपोर्शनात असणार आहे. ओके, म्हणजे जितकं तुम्हाला इथं रेजिस्टन्स चेंज मिळेल, टेम्परेचर जसं चेंज होईल तसं इथलं काय होणार, रेजिस्टन्स चेंज होणार आहे. आणि जसा रेजिस्टन्स चेंज होणार आहे त्या प्रोपोर्शनात आपलं काय असणार आहे, प्रेशर असणार. ओके, सो दिस इज पिरानी गेज. त्यानंतर थर्मल व्हॅक्यूम गेज. आता इथं व्हॅक्यूम आपल्याला दिसते, परत इथं हीटर इलेमेंट आहे आणि परत थर्मोकपल इथं जॉईन केलेलं आहे मिलिमीटरला कंट्रोल युनिटशी. तर हे जर वर्किंग साधारण कसं आहे, दी गेज कन्सिस्ट ऑफ हीटर इलेमेंट. ओके, दी गेज कन्सिस्ट ऑफ हीटर इलेमेंट. आता हीटर इलेमेंट कुठे आहे आपला, हा आपलं हीटर इलेमेंट. ओके, आता ह्याचं जे साधारण वर्किंग असतं ते सेम पिरानी गेज सारखं आहे. ओके, म्हणजे जिथं आपला हिटिंग एलिमेंट काय होता, वायर, की तसंच इथं काय आपला हिटिंग एलिमेंट हा दिसतोय आपल्याला इथं. ओके, हीटर एलिमेंट दिसतोय. त्यानंतर थर्मोकपल इज वेल्डेड टू इन्क्लाइड ग्लास ट्यूब. ओके, आता हा आपल्याला काय केलेला आहे, ह्या ट्यूबला काय केलेला आहे, वेल्ड केलेला आहे इथं. दिस ग्लास ट्यूब इज सील्ड इन टू दिस सिस्टीम हुज प्रेशर इज टू बी मेजर्ड. आता आपल्याला ज्या सिस्टीमचं प्रेशर मेजर करायचं आहे त्याला तो काय केलेला आहे, ही ग्लास ट्यूब काय केलेलं आहे, अटॅच केलेलं आहे. द हीटर एलिमेंट सप्लाइड टू विथ कॉन्स्टंट इलेक्ट्रिक करंट. ओके, आता ही जो आपला हीटर एलिमेंट आहे त्याला आपण काय केलेलं आहे, कॉन्स्टंट इलेक्ट्रिक सप्लाय काय केलेला आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. The heater element is supplied with constant electric current and its temperature, which is the function of pressure, is measured by thermocouple. Okay, the output voltage of thermocouple is measured with the help of voltmeter. Whose scale is directly calibrated in terms of pressure being measured. Okay, तर हे जर साधारण वर्किंग पर्यंत पिरानी गेज सारखं आहे. जितकं तुमचा इथलं हिटिंग रेजिस्टन्समध्ये चेंज होणार आहे त्या प्रोपोर्शनात आपल्याला थर्मोकपल काय करणार आहे, इथं आउटपुट मेजरमेंट दाखवणार आहे. म्हणजे जितकं तुमचं प्रेशर असेल, ओके, त्या प्रोपोर्शनात इथं काय होणार आहे, तुमचं हा रेजिस्टन्स चेंज होणार आहे आणि त्या प्रोपोर्शनात थर्मोकपल आपल्याला इथं डिस्प्ले काय करणार आहे, दाखवणार आहे किती प्रेशर आहे. ओके, तर साधारण हे आपले काय आहेत, दोन्ही जे गेजेस आहेत ही कुठल्या बेसिसवरती आहेत, आपल्या थर्मल कंडक्टिव्हिटी. म्हणजे जसं आपलं थर्मल जितकं टेम्परेचर चेंज होणार आहे त्या प्रोपोर्शन रेजिस्टन्स चेंज होणार आहे आणि त्या प्रोपोर्शन आपल्याला आउटपुट चेंज तो दाखवणार आहे. ओके, तर ही आता आपले दोन आपण बघितलीत की मॅक्लॉइड गेज आणि थर्मल कंडक्टिव्ह गेज मध्ये थर्मल व्हॅक्यूम गेज आणि पिरानी गेज. ओके, सो जे आपलं एक लास्ट आहे आयोनायझेशन गेज ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. थँक्यू.